स्विमिंग करणार। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू केडी वाईल्ड। आणि आज आम्ही निघालोय खोपोलीमधल्या एका सुप्रसिद्ध वॉटरफॉलला, होय जिनीत वॉटरफॉलला। तर आता आम्ही सकाळी 9 वाजता सुरुवात केली आणि आम्ही आता त्या कृष्णा व्हॅलीच्या गेटजवळ येऊन थांबलोय आणि इथूनच आपण गाडी पार्क केलेली आहे आणि इथूनच आपण पुढे निघणार आहे वॉटरफॉलसाठी। सो वॉटरफॉलला जायला किती वेळ लागतो आणि कसं जायचं यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर खोपोली रेल्वे स्टेशनपासून फक्त 1.5 किलोमीटरवर हा वॉटरफॉल आहे। त्यासाठी आपल्याला कृष्णा व्हॅलीच्या गेटजवळ जावं लागतं। खरे तर आम्ही मॅपमध्ये लोकेशन लावून दत्त मंदिरापर्यंत निघालो होतो, पण मध्येच रस्ता बंद होता, त्यामुळे तिथून परत माघारी फिरून आम्हाला कृष्णा व्हॅलीच्या गेटजवळ जावं लागलं। इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला खोपोलीमधून रिक्षाही अवेलेबल आहेत, त्या डायरेक्टली तुम्हाला कृष्णा व्हॅलीच्या गेटजवळ आणून सोडतील। आणि आता आपल्याला इथूनच आतमध्ये जायचं आहे। खरे तर आजचा ट्रेक हा माझ्या भाचा आणि भाचीसाठी होता। 3 वर्षाची गार्गी बरीच एन्जॉय करत होती। तिथून आम्ही चालायला सुरुवात केली। जर तुम्ही या वॉटरफॉलला येणार असाल तर प्रॉपर गिअर्स घेऊन या। रेनकोट आणि सँडल हे मस्ट आहेत। तिकडचं कसं करायचं पुढचं? केदार पुढचं कसं करायचं? गार्गी ही फक्त 3च वर्षाची असल्याने तिला उचलून घेणं हाच एक पर्याय होता। स्विमिंग करणार। खोपोलीच्या कोणत्याही भागातून बघितलं तरी तुम्हाला हा वॉटरफॉल दृष्टीस पडतो। वरून येणारं वॉटरफॉलचंच पाणी आपल्याला 2 वेळा क्रॉस करावं लागतं आणि ते क्रॉस करतानाच फक्त थोडी काळजी घ्यावी लागते। खोपोली लगत असलेल्या सर्व डोंगरांवरून आपल्याला पावसाळ्यात असेच वॉटरफॉल वाहताना दिसतात। काही ठिकाणी झाडी थोडीशी घनदाट दिसते आणि तिथूनच बाजूनेच हे वॉटरफॉलचं पाणी आपल्याला वाहताना बघायला मिळतं। तिथून थोडंसं पुढे आलो आणि आणखी एकदा ते वॉटर स्ट्रीम क्रॉस करावे लागली। गार्गी आणि रेहांश दोघेही या ट्रेकिंगचा भरपूर आनंद घेत होते। हा ट्रेक इझी लेवलचा असल्याने इथे तुम्हाला लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्व वयाची माणसे बघायला मिळतात। लहान मुलांनाही आत्ताच निसर्गाची आवड लागायला हवी। पावसाळ्यातला सह्याद्री बघणं आणि त्याला अनुभवणं हा एक वेगळाच अनुभव असतो। अर्ध्या तासाच्या ट्रेकिंग नंतर आपण शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचतो आणि समोर दिसतो तो पांढरा शुभ्र जिनीत वॉटरफॉल। छान आहे का गार्गी? छान आहे वॉटरफॉल। जवळून एकदम भव्य दिसणारा हा जिनीत वॉटरफॉल 2 लेअरमध्ये पडताना दिसतो। या पावसाळ्यामध्ये लोणावळ्यातील बुशी डॅम न जाता जिनीत सारखा एखादा वॉटरफॉल एक्सप्लोअर करा, तुमचा आठवड्याचा सर्व शिनवटा निघून जाईल। वॉटरफॉलच्या जवळ खोली जास्ती नसल्याने तुम्ही पुढेपर्यंत जाऊ शकता। पण पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला फ्लो जास्ती असतो त्यावेळेला ही रिस्क घेऊच नका। काही वेळेला वरून दगड पडण्याची चान्सेस असतात। 1 ते 1.5 तास आम्ही हा वॉटरफॉल एक्सप्लोअर केला आणि त्यानंतर परतीच्या मार्गाला निघालो। वॉटरफॉलच्या जवळ तसेच कृष्णा व्हॅलीच्या जवळही तुम्हाला बरीच हॉटेल्स बघायला मिळतात। चला तर मग या पावसाळ्यामध्ये जिनीत वॉटरफॉलला नक्की भेट द्या, पण आपल्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या। भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।